समोर उभं राहिलेलं पूर्वा हे भूत पाहून गाठोड्यावाल्या बाबांना आमच्या गायब होण्यामागचं कारण समजलं. त्यांनी पाहिलं आसपासचा सर्वच परिसर दाट धुक्याच्या चादरीने व्यापलेला होता. यामागेही ती पूर्वाच होती. अशा वातावरणात आमचा शोध घेणं हे फारच कठीण काम होतं. त्यात गाठोड्यावाले बाबा स्वतः देखील वाट चुकू शकले असते, म्हणून त्यांनी थेट मुळावरच घाव घालायचा ठरवला. पूर्वा वाजवत असलेल्या टाका या वाद्याचा आवाज, त्यामुळेच हे सगळं मायावी जाळं निर्माण होत होतं. त्यावरचा रामबाण इलाज होता हनुमान चालीसा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हूँ लोक उजागर, रामदूत दुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. तसं पूर्वाने तिच्या हातातील टाका वाजवणं थांबवलं. जे मायावी जाळं तिच्या वाद्य वाजवण्याने बनत होतं, ते मायावी जाळं बनणंही त्याचबरोबर थांबलं गेलं. त्या शांत वातावरणात गाठोड्यावाल्या बाबांच्या तोंडून येणारे हनुमान चालिसाचे शब्द हातोड्याच्या घावासारखे पूर्वाच्या मस्तकावर घाव घालत होते. टाका वाजवल्यामुळे जो त्रास आम्हा तिघांना होत होता, तोच त्रास, किंबहुना जरा जास्तच त्रास आता पूर्वाला होत होता. ती स्वतःचे दोन्ही हात तिच्या कानांवर गच्च दाबून जमिनीवर बसली होती. हळूहळू जंगलात सर्वत्र पसरलेलं ते दुधाळ रंगाचं धुकं विरळ होत गेलं. पण गाठोड्यावाले बाबा अजूनही थांबले नव्हते. त्यांचे हनुमान चालिसेचे पाठ सुरूच होते. पूर्वाला तिच्या कानांवर पडणारे ते शब्द आता असह्य होऊ लागले होते. अखेर तिच्या सहनशक्तीचा बाण फुटला. ती जोरात किंचाळली आणि तिथून धुक्याच्या रूपातच परिसरात विरून गेली. गाठोड्यावाल्या बाबांनी पुन्हा एकदा त्यांचं महत्त्व, त्यांची या प्रवासाला असलेली गरज दाखवून दिली होती. ते प्रत्येक संकटात आमच्या कामी आले होते. तिथे माझ्यासह विशाल, नयन आणि वैभवही हळूहळू शुद्धीवर येऊ लागले. आमच्या लक्षात आले की आम्ही वाटा चुकून जंगलात तिथे तिथे पसरलो होतो. विशाल, नयन, तुम्ही कुठे आहात? सगळे ठीक तर आहात ना? गाठोड्यावाल्या बाबांच्या हाकेचा आवाज ऐकून त्या दिशेचा अंदाज घेत आम्ही इतरत्र विखरलेलो पुन्हा एकदा एकत्र आलो. पण आमचं शरीर आणि डोकं जड झालं होतं. कानांतून एकच सुन्न आवाज येत होता. आमच्यावर कदाचित अजूनही त्या मायावी जाळ्याचा प्रभाव होता. वैभवने ती गाडी तिठ्यावरून दूर काही अंतर लांब एका आडोशाला आणून थांबवली. त्याला ही गाडी पुढे चालवणे थोडे अवघड वाटत होते. आम्ही एकमताने आजची रात्र तिथेच गाडीतच आराम करायचा ठरवला. गाठोड्यावाल्या बाबांनी त्यांच्या गाठोड्याकडे पाहिलं. आमच्यावर एकावर एक होणारे अमानवी हल्ले, हीच ती वेळ होती. त्यांनी त्यांचं गाठोडं उघडलं. गाठोड्यात असलेल्या उरल्या सुरल्या सर्व वस्तू त्यांनी बाहेर काढल्या. त्यातील काही त्यांनी त्या गाडीवर शिंपडल्या, तर काही गोष्टी जसं की हनुमान कवच, जे त्यांनी जागृत हनुमानाच्या मंदिरात सलग 11 बुधवार जाऊन तिथून मारुतीच्या पायी वाहिलेल्या शेंदुरापासून बनवले होते. अशा सर्व गोष्टींच्या आधारे त्यांनी ती संपूर्ण गाडीत सुरक्षित करून घेतली. आता रात्रीची त्या गाडीजवळ यायची कोणत्या छोट्या मोठ्या अमानवी शक्तींकडे ताकद नव्हती. आम्ही सर्वच त्या गाडीत रात्रभर सुरक्षित राहिलो असतो. म्हणून आम्ही ती रात्र सर्वांनी मिळून त्या गाडीतच घालवली. सकाळी सकाळीच पाखरांच्या किलबिलाटाने आम्हाला जाग आली. वैभवच्या गाडीत पिण्याचं पाणी, औषधं, खाण्याचे बंद टीन, सगळी व्यवस्था होती. त्यामुळे आम्ही किमान त्या दिवशी तरी आमच्या बेसिक गरजांसाठी निश्चिंत होतो. आम्ही झटपट आवरून फ्रेश झालो. आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे लवकरात लवकर गुरुजींचा शोध घेणं, आणि आम्ही त्याच शोधात लागलो. काही ठिकाणी जिथे गाडी नेणं शक्य वाटत नव्हतं, अशा ठिकाणी आम्ही पायीच चालत होतो. पण प्रत्येक वेळी आमच्या हाती निराशाच लागत होती. दुपारची वेळ झाली. डोक्यावर रखरखतं ऊन होतं. आम्ही चालत असलेल्या जंगलातील तो काहीसा भाग ओसाड माळरानासारखा होता. तिथे मोठमोठे वृक्ष नसल्यामुळे आम्हाला उन्हाची झळ जरा जास्तच जाणवत होती. तितक्यात विशालला एका बाजूला मोठी सावली दिसली. आपण काही वेळ तिथे आराम करूयात का? आम्ही पाहिलं. तिथे खरंच मोठी सावली दिसत होती. एवढ्या रखरखत्या उन्हात चालून आम्ही आधीच कासावीस झालो होतो. घामाने भिजलो होतो. इतकंच काय, तर गरमी इतकी होती की आमच्या चपलांतून वाफा येऊ लागल्या होत्या. अशा वेळी काही क्षणासाठी मिळालेला विसावाही
शरीरातील थकवा कमी करणारा होता. म्हणून मी, नयन आणि वैभव विशालच्या पाठी जाऊ लागलो. आम्ही त्या सावलीत पाय ठेवणार तोच गाठोड्यावाले बाबा जोरात ओरडले, थांबा, सगळ्यांनी आहेत तिथेच थांबा, तुमचा एकही पाय त्या सावलीत ठेवू नका. गाठोड्यावाल्या बाबांचा आवाज ऐकून आम्ही जागीच थांबलो. आम्ही वळून गाठोड्यावाल्या बाबांकडे पाहिले तर त्यांचा चेहरा प्रचंड घाबरलेला दिसत होता. तिथून निघा, लवकर इथे या, ते पुन्हा एकदा ओरडले. आम्ही वळून त्या सावलीकडे पाहिलं. तिथे तर एक सामान्य सावलीच तर होती. आम्ही इथे तिथे पाहिलं, आजूबाजूलाही कोणीच दिसत नव्हतं. मग गाठोड्यावाल्या बाबांना अचानक ओरडायला तिथे असं काय घडलं होतं? तोच ते तिसऱ्यांदा ओरडले. पण यावेळी ते जरा रागातच म्हणाले, तिथे मूर्खासारखे काय बघत थांबलात, आधी इथे या बघू. ते इतके सांगत होते तर तिथे नक्कीच काहीतरी भयानक असलं पाहिजे. म्हणून आम्ही त्या सावलीपासून आधी लांब झालो आणि मग पाठी गाठोड्यावाल्या बाबांकडे गेलो. अहो काय झालं? आम्ही तर तिथे 5 मिनिटासाठीच सावलीत उभे राहणार होतो. हो, खरंय तुमचं, पण तुम्ही पाहिलत का तिथे सावली कोणाची आहे ती? गाठोड्यावाल्या बाबांना नेमकं काय सांगायचं होतं? आम्ही सावली पडलेल्या ठिकाणाकडे पाहिलं. तिथे सावली तर होती, पण सावली पडण्यासारखे तिथे काहीच अस्तित्वात नव्हते. हे पाहून आम्हाला धक्काच बसला. वैभव तर सारखे डोळे चोळून समोरचं दृश्य नीट पाहण्याचा, ते समजून घेण्याचा एक निरर्थक प्रयत्न करू लागला. हे कसं शक्य होतं? हे नेमकं काय होतं? जमिनीवर काळं पाणी पसरलेलं असावं तशी तिथे काळी सावली दिसत होती. पण तिथे ना कोणतं मोठं झाड होतं, ना कोणता मोठा दगड. मग ही सावली नेमकी होती तरी कोणाची? तो उनोईश होतिया होता. उनोईश होतिया, ज्याचा अर्थ 19 हात. उनोईश होतिया हे भूत 19 हात उंच, म्हणजेच 19 फुटांपेक्षा मोठं असतं. हे त्या मोजक्या भूतांपैकी एक आहे जी भूत फक्त दुपारच्या वेळेस माणसांना झपाटतात. 19 हात लांब हे भूत एका सावलीच्या रूपात असतं. दुपारच्या वेळी वाटसरूंना ही सावली एका विश्रांतीच्या जागेसारखी वाटते आणि लोक त्या सावलीकडे आकर्षिले जातात. पण त्यांना या सावली मागच्या भयानकतेची खरी जाणीव तेव्हा होते जेव्हा ते त्या सावलीत प्रवेश करतात. जो कोणी 19 हात लांब या भूताच्या सावलीत प्रवेश करतो तो व्यक्ती आणि त्याचा संपूर्ण परिवार त्या भूताच्या श्रापाने पछाडला जातो आणि त्याचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जातं. तोच उनोईश होतिया आमच्या समोर एका सावलीच्या रूपात उभा होता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.